हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पाणी गे काय झालं बा? काय झालं? काय मंडळी काय बसली हा. कार्यक्रम काय चाललेला हा. आणि मधीच आपलं ये गे ते गे मा. ए तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलं का डाका टाकायला आलंय? अरे बाप, तुझ्या घरी काही चोरी करत नाही, काय डाका टाकत नाही? थोडं भाकरीचा कुटका देखी जाते. ताई दुपारची वेळ झालेली आहे. आमची ताई आता सर्व शेती गेलेत. सगळं शेताकडे गेलं. आणि तुला कोण देणार आहे भाकर? ए भाऊ हा. दे ना थोडं भाकर. अरे वा, ताई हा. मी कधीच खोटं बोलणार नाही. हा. माझे मेल्यानंतर डोळे जातील. दपड मेल्यानंतर डोळे जातील म्हणते. अरे मेल्यावर तर साऱ्यांचंच डोळं जाते, पण हे दोन डोळं जर मरायच्या आधी दान केलं तर किमान दोन आंधळ्याला दुनिया दाखवल्याचं पुण्य नाही का पदरी पडणार तुझ्या? पडेल म्हणावं. द्यायला काय नाही म्हणतंय. अरे सोन्यासारखं डोळं आहे, दान केलं तर आंधळ्याला दुनिया दाखवल्याचं पुण्य मिळेल. रक्तदान केलं तर किमान एखाद्याचं आयुष्य वाचल. किडनी दान केलं तर एखाद्याला तरुणाला जीवदान मिळेल. एवढं मोठं 70-80 किलोचं बॉडी दिलं परमात्मानं. मेल्यानंतर तर याचं राखच होईल की नाही बा? पण हे बॉडी जर एखाद्या दवाखान्याला दिली, दान दिली, तर किमान 2-4 डॉक्टर नाही तयार होणार समाजाची सेवा करायला? अरे द्यायला भरपूर आहे, पण देण्याची भावना पाहिजे भाव, आणि ते तुझ्याकडे नाहीये. म्हणून तो तू 84 लाख शेवणीच्या फेऱ्यामध्ये तडपडतय. दब्बड घास दब्बड घास म्हणजे फार मोठी पदवी का ताई? नाही भाऊ, पदवी नाही. हे काय आहे ते मी तुला सांगतोय, पण मी काय सांगताय ते ऐकून तरी घेशील ना? हा, फुकटचं असलं ना हा. मग मी घेईल ऐकून. बघ भाऊ, मराठी माणूस म्हणतात ना, इकतचं असलं तर घेई ना कोणी, आणि फुकटचं असलं तर बाप लेक दोन्ही. वरून आजोबाजी फ्री. अरे बरं, फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल. हसू आलं भाऊ तुला? मला बुरगुंड होईलच कसं? तुला बुरगुंडा होणार नाही? माझं लगीन झालं नाही तर मला बुरगुंड होईल कसं? याचं लगीन झालं नाही तर याला बुरगुंडा होणार हा. नाही. लगीन झालं नाही तुझं? नाही ना. काहून नाही झालं बा? गाववाले म्हणते अजून तुझं वय झालं नाही म्हणते. गाववाले म्हणते याचं वय झालं नाही लग्नाचं. काय वय आहे तुझं? 20 वर्ष. 20 वर्षाचं? अरे गोड्या, अजून 1 वर्ष बाकी आहे तुझ्या लग्नाला. हा, 21 वर्षाचं झालं की पोराचं लगीन करा, बरोबर. आणि 18 वर्षाचं झालं की पोरीचं लग्न करा. म्हणजे 21 वर्षाचा नवरदेव हा, आणि 18 वर्षाची मुलगी असेल. मुलगी. हा, बरं ताई, हा. 21 वर्षाचा मुलगा मिळाला समजा लगीन करायला. लगीन करायला, हा. आणि 18 वर्षाची जर मुलगी नाही मिळाली, हा. आणि आपण 9 वर्षाच्या 2 आणल्या, 9 वर्षाचे 2 आणतय. 9 वर्षाचे 2 कशाला आणताय रे? तर तुमचे लग्न तुम्हीच घ्या मग करून. अरे 21 वर्षाचा मुलगा आणि 18 वर्षाची मुलगी कशासाठी असे भाऊ? का असावी? अरे भाऊ, 21 वर्षाचा पोरगा झालं हो. आणि 18 वर्षाची पोरगी झाली ना, हो. तर त्याच्या बुद्धीचा आणि शरीराचा पूर्णपणे विकास होतोय. बरं. आणि बुद्धीचा आणि शरीराचा पूर्णपणे विकास झाल्याशिवाय लेकराचं लगीन करू नको. बरं. कारण हा. संसारातले सगळे कष्ट सहन करण्यासाठी त्यांचं शरीर तयार झालेलं पाहिजे, असं. आणि संसारातले सगळे टेन्शन सहन करण्यासाठी त्याची बुद्धी तयार झालेली पाहिजे. बरोबर. बुद्धीचा आणि शरीराचा विकास झाल्याशिवाय लगीन करू नको, नाहीतर ते संसारामध्ये इगन येईल. खरंच. म्हणून म्हणतोय मी तुला, हो. तुला घ्यायचं तर घेणं ते घेऊ नको. बरं. पण बुरगुंडा म्हणजे तुला काय लेकरं बाळा वाटलं? मग काय? अरे भाऊ, बुरगुंडा म्हणजे लेकरं बाळा नाही. बुरगुंडा म्हणजे आमचं भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणजे ज्ञान प्राप्त तुला होईल. ज्ञान होईल की 4 युगाने 10 अवतार आमच्याच नरध्यामध्ये असतात. तुझ्या आहे तुझ्या पाशी, परंतु तू जागा जागा चुकलास. चुकलास. आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे भाऊ. एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं ना, त्याचं दुसरं आवृत्ती काढता येईल. भारूड जर फाटायला लागलं ना भाऊ, त्याचं झेरॉक्स करून ठेवता येईल. परंतु मला सांग, ज्या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नरदेहाची प्राप्ती आम्हाला परमात्मानं करून दिली, या नरदेहाचं झेरॉक्स मशीन झालं का अजून तयार दुनियामध्ये? या शरीराला रिटॅक आहे का भाऊ? सिनेमाचा एखादा डायलॉग चुकलं ना तर दुसऱ्या वेळेस त्याला म्हणण्याचा चान्स तरी आहे, पण एकदा गेलेलं वय आणण्याचा चान्स आहे?
याचं झेरॉक्स मशीन झालं अजून तयार. हे पिवळे पटके बाबा वाले बाबाला जर विचारलं, बाबा तुम्ही उभे राहा आणि 10 वर्षाच्या पोरासारखं नाचा तर नाचशील? नाही आणू शकत आम्ही मागचं वय. हे पोरग बघा टोंगळ्यावर उभं राहून मागचं पाहतंय. मागच्या म्हाताऱ्याने एखाद्याने टोंगळे वर करून केले पाहिलं तर काय वाटेल तुम्हाला? ए ताई, ज्या वयामध्ये आम्ही जे करू शकतोय ना तेच करायला पाहिजे आणि प्रत्येक वयामध्ये नामस्मरण करायला पाहिजे. आणि ते जर केलं तर बुरगुंडा होईल वैया अनादी नवल झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन या प्रेमाचं कुंकू भाडे. ए बाई, काय झालं? कुंकू वगैरे कुणी लावत नाही आजकाल. आजकाल कुंकू वगैरे कोणी लावत नाही. काय लावते मग? टिकली. टिकली? हो, कसं काय? मॅचिंगचा जमाना आलाय ना. हा म्हणजे मॅचिंगचा जमाना आलाय. मग काय? जसं साडीचा रंग आहे तसं टिकलीचा रंग. टिकलीचा रंग. बरोबर आहे बाबा. मग टिकलीचा रंग आलाय ना. हा, तसंच चपलेचा रंग. हा आणखीच काय, हा. पुन्हा नवरा जर समोर बसला तर त्याच्या शर्टाचाही रंग तसंच तसा. पाहिजे. हा म्हणजे जमाना मॅचिंग चालय असं म्हणते तू. जसं साडीचा रंग आहे तसं टिकलीचा रंग वापरायला लागलं माऊली. मी म्हणत नाही आई तुला माझं कुंकू लाव आणि तुझं टिकली लावू नको. आणि मॅचिंगचा विचार करताना जसं साडीचा रंग आहे तसं टिकलीचा रंग म्हणतोय आम्ही. पण मला खरं सांग, जमान्यामध्ये खरं सुख भोगायचं असेल, खरं जर सौंदर्य भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असणं गरजेचं आहे की नाही बा? टिकलीचं मॅचिंग तर कधी बी करता येईल, या वरच्या रंगाचं मॅचिंग तर कधी बी करता येईल. पण संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असावं. नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही आहे माझं कुंकू लाव आणि तुझं टिकली लावू नको. परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरतं आमचं माऊली. अरे सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव. बाहेर आलं आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही आहे तुला माझं कुंकू लाव, पण कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण आहे की नाही? कुंकू लावण्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे. कारण कुंकू कुठं लावलं जात आहे? कपाळावर. कपाळावरच लावलं जात आहे रे. पण आदमी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध जे पिट्युटरी ग्लँड आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहत आहे. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करतंय. म्हणून म्हणता आई कपाळावर कुंकू लाव. कारण कुंकू हे चिंचोकाने हळदीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी इंचू चावलं ना तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. जर त्या चिंचोक्यामध्ये विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद आहे तर मला खरं सांग आई, त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ, शेंडी म्हणजे लांब केस नाही. मग अरे बाबा, शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना. आता त्या अँटिनाच राहिलं नाही तर कसं रिमिक्स घुसणार नाही बाबा. आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या शेंडीरूपी अँटिनाद्वारे जाते ते सद्विचार. पुरुषांचं शेंडी म्हणजे अँटिना. पण आमच्या आईच्या डोक्यावर एवढा मोठा केसाचा आंबाडा दिसतोय नाही, हा डिश अँटिना आहे. कारण पुरुषांच्या त्या शेंडीरूपी अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनेल चालतंय, ओनली मुंबई दूरदर्शन. पुरुषाला एकच काम असते की नाही भाऊ, महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार 1 तारखेला घरामध्ये आणून बायकोच्या हातामध्ये देणे. थोडं चपटी करता बाजूला ठेवताय म्हणा, पण त्याच्याकरता ओव्हर टाइम बी करते. पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या आईला करावं लागतंय. आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना मला सांग आई, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे. घरामध्ये असले तर, वर्धाश्रमामध्ये असले तर मग नाही. आणि हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसाचा आंबाडा आहे ना ताई, हा डिश अँटिना आहे. आता मला सांग, या डिश अँटिनाच्या काड्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदुरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही का येणार?
बुरगुंडा होईल बया गे तुला बुरगुंडा होईल बया तुला बी होईल बया मला बी होईल 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 पांडुरंग गंजे हा तालुका अंबड हा. यांच्या मार्फत हा. 11 रुपयाची भेट मिळाली हा. तुमच्या या मुलाच्या दुधासाठी. काय म्हणताय रे दुधासाठी इकडे दाखव हे 11 रुपये दुधासाठी दिले का हे लेकराच्या दुधासाठी दिलंय हो ना. खरं सांगा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक दोन दोन लेकराचा जन्म झालेला आहे वरच्या दुधावरचं लेकरू एवढं गुटगुटीत राहते का माझ्या लेकराला मी अंगावरचं दूध पाजतंय आणि तुला बी सांगताय लेकराचा जन्म झाला ना जन्म झाल्या लेकराला अंगावरचं दूध पाजा कारण लेकराला अंगावरचं दूध म्हणजे पहिलं नैसर्गिक लसीकरण असतंय ज्याच्यामुळे लेकराचं प्रतिकारशक्ती चांगलं राहते आणि 6 प्रकारचं बिमारी त्याला होत नाही पण आमच्या आईला वाटतंय मी जर लेकराला अंगावरचं दूध पाजलं तर माझं फिगर खराब होईल माझं सौंदर्य खराब होईल म्हणून आमचं आई काय काय करतोय करते? लेकराला अंगावरचं दूध नाही पाजत नाही लहानपणी त्याच्या तोंडाला बाटलीचं सवय लावते आता खरं सांगा आई लहानपणीच ते लेकराच्या तोंडाला जर बाटलीचं सवय लागलं तर मोठं 25 वर्षाचं घोडं झाल्यावर कसं पुण्याला जाऊन रेव पार्ट्या करणार नाही म्हणून म्हणतोय मी बुरगुंडा होईल वैया तुला चार युगाची काठी पोतडी केव्हाच म्हणतो कशाचं वास येतंय ते असं गोचुडबा मशाचं घेऊन आली इथं. कशाचं वास येत आहे भाऊ हे याच्यातच काहीतरी आहे वाटतं. हे माझ्या डोक्यावरच्या पोतडीचं वास येत आहे मग आणि तुझ्या डोक्यावरचं नाही येत याच्यात लय वास येत आहे पांढरा शुभ्र आहेत माझ्या डोक्यावर. अरे गंज पांढरा शुभ्र आहे पण इकडे फिरव तिकडे फिरव इकडे फिरव तिकडे फिरव इकडे घुस तिकडे घुस घुसखोरी करता करता जमाने चाललंय आणि कसं काय त्याचं वास येणार नाही म्हणून सांगताय भाऊ हे पोतडीचं नको वास येऊ देऊ अरे हे पोतडीचं सगळ्या जगाचं ब्रह्मांडाचं प्रतीक आहे भाऊ तुला काय वाटतंय हे वेगवेगळ्या प्रकारचं थिगडं लावलंय म्हणजे काय काय बरं? अरे हे थिगडं म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक एकाच गाठोड्यामध्ये भारतामध्येच राहू शकतात जगाच्या पाठीवर कुठलाही देश असा नाही भाऊ ज्याला माता प्रधान म्हणवलं जात आहे माता प्रधान संस्कृतीचा आमचा देश आहे आणि तो फक्त भारत माता आहे इंग्लंडला माता म्हणवलं जातं का नाही. पाकिस्तानला नाही बरं जपानला नाही अमेरिकेला नाही. फक्त भारतालाच माता म्हणवलं जात आहे कारण हा देश माता प्रधान संस्कृतीचा आहे आणि या देशाचे मुख्य 2 डोळे आहेत बाबा ते 2 डोळे जर चकचकीत असले ना तर कुठल्याही देशाची वाकडं नजर करून पाहण्याची ताकद आमच्या देशाकडे होणार नाही आणि ते 2 डोळ्यापैकी पहिला डोळा हिंदू आणि दुसरा डोळा मुसलमान आहे हे 2 डोळे चांगले पाहिजे बाबा आणि दोन्हीचेही सांस्कृतिक बंधन इतके पक्के आहेत जरा विचार करून बघा भाऊ एवढे सांस्कृतिक बंधन पक्के आहेत आमचे जरा पेन घ्या आणि हातावर लिहून बघा हिंदूंचा महत्वाचा सण कोणता आहे भाऊ दिवाळी दिवाळी आणि मुसलमान बांधवांचा रमजान रमजान जरा पेन घ्या आणि इंग्लिश मध्ये रमजान लिहून बघा पहिले 3 अक्षर काय येतात RAM RAMZAN रमजान में राम है आणि दिवाळी लिहून बघा शेवटचे 3 अक्षर काय येतात ALI दिवाळी में आली है रमजान में राम है और दिवाळी में आली मग कशाला पाहिजे भाऊ सगळे म्हणून कोणीतरी म्हटलंय की ना जाने क्या करने आए थे क्या कर बैठे अरे कहीं मंदिर बना बैठे तो कहीं मस्जिद बना बैठे हमसे तो वो परिंदे अच्छे कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे बात करत बसते काय म्हणते
सौभाग्यवती शकुंतला ताई मधुकर. काय नाव मला वाचता येत नाही, डोळे हे खालचं नाव वाच काय आहे? मलाही दिसत नाही. शेळकेता यांच्यातर्फे 10 रुपये माझे लेकराच्या दुधासाठी दिलं काय का काऊसाठी दिलंय? काऊसाठी दे, दुधासाठी नको देऊ. माझं लेकराचं अंगावरचं दूध पित आहे म्हणूनच ते कुपोषित नाहीये. हा दिलं का काल त्याला 0 ते 6 वर्षापर्यंतच्या लेकराला काल डोसे चालू होतं, दिवसभर दिलं. अशोक नाईकवाडे नागलगावकर यांच्याकडून 21 रुपये मिळाले. पार्टी त्यांचे अत्यंत आभार आहे. धन्यवाद. हे बघ असं करतो, हे सगळ्यांचं बक्षीस घेऊन कागदावर नावं लिहून ठेव. भाऊ पैसे घ्यायला नाही म्हणत नाही कोणी, पण कार्यक्रमामध्ये व्यत्यय येते. द्यायचं तर दे, पण बाजूला तिथं नाव लिहून ठेव. कार्यक्रम संपायला आलं की मी सगळ्यांचं नाव घेईन. प्रेमामुळे देतोय आम्ही, राग मानू नका. तर काय चाललं होतं आपलं? आपला प्रधान संस्कृतीचा देश आहे. 4 युगाची काखे पोतळी, 4 युग याच नरदेहामध्ये आहेत बाबा. आणि 4 युग म्हणजे करता त्रेता द्वापार आणि कली, हे 4 नाही, ते 4 युग म्हणजे पहिलं युग असतं आमच्या आईच्या गर्भवासामध्ये. त्यावेळी अज्ञातवासामध्ये राहतोय आम्ही, आणि त्या अज्ञातवासामध्ये फक्त परमात्माचं नामस्मरण चालू असतंय. देवा या गर्भवासातून काढ बाबा मला. मी जर बाहेर आलं ना तुला कधी विसरणार नाही, तुझं नामस्मरण नित्यप्रमाण करेल. आणि एकदा का गर्भवासातून बाहेर आलं ना, पहिल्या युगातून बाहेर आलं, दायनीने तोंडातली गाण बाहेर काढली की लगेच परमात्माला बेमान होतंय. भाऊ लागतंय रडायला, कवा 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 म्हटलंय म्हणतं मी तुझं नाव घेईल म्हणून. इतकं बेमान आहे भाऊ माणूस. दुसरा युग आहे बालपण, तिसरं युग आहे तरुणपण, आणि चौथं युग आहे म्हातारपण. बालपणामध्ये जर विद्या कमवली नाही, तरुणपणामध्ये जर धन कमवलं नाही, तर म्हातारपणामध्ये काय फक्त इट्टलच म्हणणार आहे. आणि या 4 युगातून जाताना प्रत्येक मानव प्राणी 10 अवतार घेऊन बरोबर येतोय, आणि ते 10 अवतार म्हणजेच परमात्मा आहे. त्यापैकी पहिला अवतार आहे मच्छावतार. जन्म झाला की लेकरूची आई जरा बाजूला जाऊ दे, त्याला भूक लागू दे, बघ कसं माशासारखं तळमळ तळमळ करते. तेच आहे मच्छावतार. कच्छावतार सगळे अवतार सांगत बसलं ना भाऊ 2 दिवस लागतील, पण शॉर्ट मध्ये सांगते 5वा अवतार कोणाचं झालं? वामन अवतार. वामन अवतार. वामन अवतारामध्ये बळी पाताळी घातला. कधी कधी भक्तांचाही गौरव होतोय, देवाचा तर गौरव होतोयच भाऊ, पण बळी पाताळी घातल्यानंतर बळीची आई स्वाभिमानानं पदर कोचला आणि परमात्माशी भांडण करायला गेली. आजकालच्या आईसारखी नाही. लेकरू पुरत वाहून गेले की चालली मुख्यमंत्र्याकडे, 10,000 रुपये दे, मुख्यमंत्री निधीतले माझं पोरगं वाहून गेलंय. बळीची आई तशी नव्हती. बळीने आईवर संस्कार केले होते लेकरांवरती, कारण संस्कार चांगले असावे. लेकरांवर संस्कार चांगले असल्याने भाऊ या जीवनरूपी रंगभूमीवरचे नट घडवणारे डायरेक्टर तुम्ही आहात. आणि डायरेक्टर जर चांगला असलं ना, नटाचा बोल्ट होत नाही, म्हणून डायरेक्टर चांगला असावा. बळीची आई परमात्माकडे गेली, पदर खोचून परमात्माला सांगायला लागली, अरे अच्छा हुआ सती नहीं गई बिरोचन के साथ. बरं झालं माझा नवरा मेला त्यावेळी मी सती केले नाही. अच्छा हुआ सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. परमात्मानं सुद्धा माझ्या मुलापुढे भीक मागावी असा मुलगा मी पैदा केला, आणि तसे मुलं पैदा करायची गरज आहे आई बाप आज. आणि तसे मुलं पैदा जर झाले ना तर पुन्हा स्वराज्याचं सुराज्य होईल, आणि ते स्वराज्याचं सुराज्य होण्यासाठी हा महोत्सव आहे. म्हणून सांगतोय मी की शिवाजी महाराज जन्माला नाही आले तरी चालतील, पण गौतम लालजी प्रत्येक गावात जन्माला यावेत. 4 युगाची काखे पोतडी, दशावतार खेळे परवडी, सोहम शब्द बोले चोखडी, ऐसा माझा शकून ऐके गे आवडी. ऐकलं ना भाऊ तुम्ही आवडीनं हे शकून? एवढे मोठे कीर्तन महोत्सवामध्ये छोटंसं भारूड झालं, सगळ्यांना आवडलेले दिसतंय. आणि सगळ्यांना आवडलंय म्हणून प्रत्येकाला विनंती करता एकदा टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी. हे झालं भाऊ कौतुकाचं टाळी. टाळीचे 2-4 प्रकार असतात. एखादं मंत्री गावात आलं ना, आमच्या गावाच्या भल्यासाठी ज्या योजना नुसत्या तोंडातून सांगितल्या तरी टाळ्या वाजवतोय आम्ही. त्या कौतुकाच्या टाळ्या. आला की त्या योजना आमच्या गावात पूर्ण होतच नाही कधी, पण टाळ्या वाजवतोय. दुसरं टाळी, असाच मंडप आहे, फक्त इथं संतांच्या ऐवजी नवरदेव नवरी असते, पब्लिक अशीच असते. नवरदेवाच्या हातामध्ये एक हार, नवरीच्या हातामध्ये एक हार, आणि सगळ्याच्या हातामध्ये देतात ते अक्षदा. एकदा का भटजींनी म्हटलं शुभमंगल सावधान, त्यावेळी आम्ही अक्षदा त्याच्या अंगावर फेकतो आणि टाळ्या वाजवतोय. त्या टाळ्या कशाच्या? त्या टाळ्या नवरदेवाला सावध करण्याच्या असतात. तांदूळ मारून सांगताय त्याला, एकदा आम्ही फसलो आता तू फसला. आणि तिसरी टाळी भाऊ अध्यात्मातली. ही टाळी वाजवताना विचार करायचा असतो आम्ही आरती का म्हणतो, टाळी का वाजवतोय.
पांडुरंगाच्या नावानं परमात्माच्या नामस्मरण करून टाळी का वाजवावी? टाळीमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आहे. आणि ती टाळीचं महत्व सांगायच्या आधी एक विनंती करतोय. माझ्या कार्यक्रमाचं VCD आहे, व्हिडिओ CD आहे, जिची किंमत आहे फक्त 50 रुपये. कोणाला पाहिजे असल्यास कार्यक्रम संपल्यावर मिळेल. फक्त 50च पीसेस बाकी राहिलेले आहेत. एका जनार्दनी 8 भारुडांची सुंदरशी CD आहे. ज्याला पाहिजे असेल त्याला मिळेल, पण कार्यक्रम संपल्यानंतर. या स्टेजवर टाळी कशी असावी? परमात्माचं नामस्मरण करून ज्यावेळी आम्ही टाळी वाजवतोय त्यावेळी आरती म्हणजे काय? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ही तर आहेच, पण आ म्हणजे संपूर्ण आणि रती म्हणजे रत होणे. अध्यात्मामध्ये संपूर्ण तन्मन धनानं रत होणे त्याला आरती म्हणतात. आणि आरती म्हणताना नाचून टाळी वाजवतात. टाळी वाजवण्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण असेल की नाही भाऊ? ती टाळी म्हणजे तळहाताचे तळवे एकमेकावरती घासल्यामुळं पोटरीमध्ये लाल रक्तपेशींची संख्या वाढते. आणि पोटरीमध्ये लाल रक्तपेशींची संख्या वाढली म्हणजे हृदयविकाराचा धोका राहत नाही. त्याच्यासाठी अध्यात्माची टाळी आहे. आणि ती टाळी अशी नसते वाजवायची, परमात्माचं नामस्मरण करून वरती हात करून वाजवायची असते. म्हणून आपल्याला नामस्मरण करून वरती हात करून टाळी वाजवायची आहे. मी नामस्मरण करतोय आणि आपण सर्वांनी मला साथ देऊन टाळी वाजवायची आहे. बोला पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. बोला विठ्ठल विठ्ठल. रसिकजन मायबाप हो, कैलासवासी झुंबरलालजी खटोट कीर्तन महोत्सवामध्ये भारूड रत्न निरंजन भाकीर आणि मंडळीला आपण जी सेवा करण्याची संधी दिलीत आणि आपण सगळा वेळ विसरून इतक्या वाजेपर्यंत माझ्या कार्यक्रमाला हजर राहून माझा हे बोबडे बोल सहन करून घेतले त्याबद्दल प्रतिष्ठानचे, भरतबुवा रामदासीबुवांचे, इथे आलेल्या सर्व संतांचे आणि आपल्या सर्व मायबापांचे विशेष आभार मानून हा छोटासा कार्यक्रम समाप्त झाला. आता जाहीर करतोय जय हिंद जय महाराष्ट्र. स्वरमंथन हा हिंदी बहारदार संगीताचा कार्यक्रम संगीताच्या हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.